वाह काय दिसते रे लालपरी, वा वा वा, जाऊ दे जेव्हा विद्यार्थी परत होऊया ना. बॅग तर आहे पण ड्रेस नाही ना, त्याच्या शाळेत घेणार नाही मला. माणसाला निसर्गापेक्षा सगळ्यात जास्त सुख दुसरा कोण देऊच शकत नाही. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली, सकाळचं 7 वाजलेले आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत. आज कामाचा 4था दिवस आणि आज तुम्हाला या 4थ्या ब्लॉगमध्ये सुरुवातीला एकदम उजेड दिसतोय, कारण आमचा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सचिन दादांची गाडी आता आम्हाला तो आणायला न्यायला असणार आहे. त्यामुळे आता मी आरामात सकाळी 7 वाजता घरातून निघणार, त्याच्या गाडीत जाणार. मग त्याच्या गाडीतून आम्ही अंकुशने मी डायरेक्ट कंपनीच्या गेटपर्यंत. सो आता फक्त 10 मिनटं त्याच्या घरापर्यंत मी चालणार बस, बाकी पद्धतशीर गाडीमधून जाणार. थँक्यू सो मच. सगळ्यांच्या सपोर्टमुळे ट्रॅव्हलिंगचा सोय झालेली आहे. तोपर्यंत आता वाडीतला वातावरण बघा, सकाळी 7 वाजता कसं वाटतं. हा आमच्या वावकीतला पहिला घर, ही भाता, त्याची कुपन आणि तिकडं फणसाच्या झाडाच्या तिकडनं मी आता आलो चालत. आता जायचं इकडं. तर दररोज इथनं चालत मी एकटाच असणार आहे, कारण मी इथनं चालत जाणार मधल्यावाडीत अंकुशदाचं घर, त्याच्या पुढं सचिनदाचं घर बौद्धवाडीत. मग अंकुशला भेटून आम्ही दोघं परत पुढं जाऊ, तिथनं गाडीत बसणार डायरेक्ट. चला आता मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये चालताना मजा किंवा बाकी काय गोष्टी असतील, कुठं थांबलो, गाडी बदलली वगैरे, ते सर्व दाखवता यायचं. आता तसं काय नाही. आता इथून चालताना काय दाखवीन ते, नंतर एकदा गाडीत बसलो डायरेक्ट गेटवर उतरन तेव्हा. तोपर्यंत गाडीत काय बोलू ते सांगू, सर्व तुम्हाला तुमच्याशी शेअर करू. डांबरी रस्त्यावर आलो. सव्वा 7पर्यंत पोचायचं आहे. म्हणजे दादाला तसं मी बोललो आहे 7:15ला मी येतो, कारण तो बोलला 7:15पर्यंत मी गाडी सोडतो, अगदीच लास्ट 7:30. पण तेवढं नको, त्याला उगाच कशाला येत आहेत की नाही टेन्शनपेक्षा अगदी 10 मिनटं वेळेत पोचलेलं बरा. गणपती विसर्जन झाला आणि पाऊस लगेच म्हणजे असा गायबच झाला. त्यामुळं कसं झालं आहे, अगदी पावसाळा संपल्यानंतर भात कापणीच्या टायमाला जसं वातावरण होतं, रस्ते वगैरे सुके, थोडा धुरला दिसतोय रस्त्यावर, हा बघा तसं वातावरण झालं आहे. असं वाटतं आता सप्टेंबर संपला आहे आणि आता ऑक्टोबर लागून लगेच दिवाळी आहे की काय, असं वाटतंय. पण हेच वातावरण सगळ्यात बेस्ट. म्हणजे उन्हाळ्यात तर काय गरमी वगैरे असते, त्याच्यानंतर आपल्या सर्वांना आवडतो पावसाळा सगळ्यात जास्त. पण मला वाटतं पावसाळ्यापेक्षा असं हिरवंगार झालेलं वातावरण नंतर हळूहळू सोनेरी बनायला लागतं ना, तो दिवाळीतला संध्याकाळची जी वेळ असते ना, म्हणजे पावसाळ्याच्या नंतरच्या वातावरणातली भात कापणीच्या टायमाची, ती मला वाटतं सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात काय म्हणतात त्याला, आल्हाददायक वातावरण असतं, जीवाला सुखावणारं वातावरण. इथनं आता तुम्हाला आमची भावकी दाखवतं. रात्री म्हणजे मागच्या व्हिडिओ तर रात्री दाखवता सगळा कालच दिसला. आता सगळ्यांच्या चुली पेटल्या तर धूर दिसतोय जाताना. का पाण्याचा बाष्पीभवन होतं काय माहिती नाही, दाखवतो बघा. घरांच्या खाली परं आहेत ना, पण पर्याला काय एवढं पाणी नसेल. आता तर वडाच्या झाडाच्या बाजूला पांढरा पट्टा दिसतोय बघा. काय तर एवढ्या काय चुली नाहीत वाडीत, ते पाण्याचाच काहीतरी असेल. आता त्या सायन्समधलं आपल्या काय डिटेल्स माहिती नाही, त्यामुळे काही शब्द चुकला असेल तर काय बोलू नका, रागावू नका. बघा ही माझी भावकी आहे खाली, ही माडाची झाडनी पुढं ती लाल पत्र दिसत आहेत ना, तिकडनं मी आलो आता चालत. इकडं आमची दुसरी भावकी. असं मस्त की जायचं चालत.
हे कोकट कोंबडा. ही पानं बघा पांढरी. आमच्याकडे याला गौराई मातीची पातल्या म्हणतात. ही पानं आम्ही त्या दिवशी आलेलो होतं ह्याला, गौरी आल्या त्या दिवशी. काळोख झालेला आहे आणि पाऊस वायच 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 निबलायला लागला आहे. त्यामुळे पटकनसा आला. हे फुलपाखरू बघा दिसला काय? हा बघा हा बघ. अरे भरपूर आहेत. हे बघा हे बघा हे बघा किती आहेत. क्या बात आहे. चला, माणसाला निसर्गापेक्षा सगळ्यात जास्त सुख दुसरा कोण देऊच शकत नाही. हां, काय विषय होता? पाऊस निपलायला लागला आहे. कदाचित आला तर मला मोबाईल खिशात ठेवून छत्री काढायला लागेल. समोरनं कोण धावत येतात बघा. आमच्या वाडीतले हिरो 2, एकांश आणि श्रेयस. अरे तुमची शाळेचा टाइम आज लवकर आहे. 7:30ची शाळा. हां, अरे आज शनिवार आहे काय? मला ना वार पण लक्षात नाही. मग मागणं कोण सोडायला येत होता तुम्हाला? मग ती येते ना? हां, नाही तर मी आहे म्हणून माझ्या सांगत याल तर मी अर्ध्यापर्यंतच आहे. तर आपण मला फास्ट चालायचं आहे. 7:15ला पोचायचं आहे मला सचिनदाच्या घरापर्यंत. हे बघा, आता तुमच्या शाळेचे ड्रेस कधीपासून बदलले रे? होय काय? आमच्या टायमाला पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट होती. ह्यांचा ITIच्या ड्रेस सारखा केली, ग्रे कलरचा शर्ट आणि खांद्यावर पट्टे बिट्टे फुल पोलीस बनवून टाकली तुम्हाला. मस्त. गुड गुड गुड. हे बघा आपला भूतकाळ. विद्यार्थी परत होऊया ना. बॅग तर आहे पण ड्रेस नाही ना. त्याच्या शाळेत घेणार नाही मला. ते गेलो असतो. शनिवार आहे म्हणून 7:30ची शाळा आहे. 7 वाजता निघाली घरातनं. शाळा आहे ब्राह्मणवाडीत. व्हिडिओमध्ये मी दाखवली असेलच. म्हणजे आमची वाडी, म्हाळुंगी, नंतर मधलेवाडी, मग बौद्धवाडी, त्याच्या खाली डोंगर उतरून ब्राह्मणवाडी आहे. म्हणजे मी जाणार त्याच्या पुढं अजून ह्यांना चालत जायचं आहे. हां, एकांश आहे कितीला रे? क्या 4थी आणि श्रेयस 6वीला आहे. ओके, बाकीच्या दोघी की नाही आल्या? संगाती नाही आहेत त्या? आल्या नाहीत काय? ओके ओके. हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला मग. ही घरात अंकुशदाच्या वाडीतली, मधल्या वाडीतली स्टार्टिंग आमच्याकडनं येताना. आणि आता पुढे जाऊन अंकुशदाला व्हायचं हाक मारू, नाही तर आपल्या रस्त्याने पुढे जाऊ येईल डायरेक्ट. चिंद्रवळे मधलेवाडीच्या स्टॉपला पोचलेला आहे. तिकडं खालच्या बाजूला अंकुशदाचं घर आहे. दोनदा आवाज दिला, काय आवाज आला नाही. म्हटलेला मग हा गेला असेल. मग म्हटलं आपण आता ह्या पोरांबरोबर रस्त्यानं जाता सीधा. चला. ए मार नको. चला, अजून 2 जणी आलेले आहेत. आता हे 4 सोबत जातील. ह्यांच्या नादात मला उशीर होईल अशी मी चालतो. ही आर्या आणि कुठे आहे पूजा? कुठे आहे? हां, ही पूजा. हे आता तुम्ही या, मी आपला जाता. हा पटापट. 7 वाजून 10 मिनिटं झालेत आणि इथनं आम्हाला बरोबर 5 मिनिटात सचिनदाच्या घराची पोचायचं आहे. नको, आपला रस्ता एवढा, आपण आरामात असं चालू शकतो ना. पायवाटन गवतात ना कशाला. आणि गवत भरपूर झाला. त्यांच्यावर मी रेस लावले, पण माझ्यापेक्षा फास्ट चालतात. बारीक बारीक पावलं असली तरी दररोज चालायची सवय ना. आणि श्रेयस तर माझ्या एवढा उंच झालाय. मी तुझ्या इथं लागते. मी बाबूच्या मानेला लागतो. अरे वा रे वा वा. नाचणी पसावली. तिळाची फुला, नाचणीची कणसा. वा 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 वा. वाऱ्या कुठे? वाऱ्या का? होय, मध्ये मध्ये वाऱ्या पण आहेत ना. वा रे वा वा. चला, तिळाची फुलं बिला सगळं आहे. वेळेत जा. 7:15 झाले. अजून तुम्हाला खाली उतरायचं आहे. तो समोर बोर्ड आहे बौद्धवाडीचा. मी पोचलो आता इथं. ही मुलं गेली सर रस्त्याने सरळ सर. आणि इकडं हा
सचिनदाच्या वाडीत जायला आतमध्ये आहे. तिकडे गाडी समोर उभी असते. आणि अंकुश दादा अजून आला नाही. त्याचा फोन आला होता मला. आता म्हणतो मी तुझी वाट बघित राहिला घरात. म्हटलं आवाज मी देऊन रस्त्यानं आलो कारण टाईम पण झाला आहे म्हणून. चला अंकुश येईपर्यंत सचिनदाच्या घरात जातो. हां जा रे जा सावकाश. तीन बाईक विकासदादांच्या मुलांच्या समोर. आता पिवळ्या रंगाची भिंत आणि कौलारू घर आहे. तो आपल्या सचिनदादांचा आहे. सचिन दादा गुड मॉर्निंग. सचिन दादांच्या अंगणातच पेरूचं झाड बघा कसा मस्त भरलाय. भरपूर लागलेत पेरू. यायला हवाय संध्याकाळी इथं दररोज. आता 8-10 दिवसात पिकायला लागतील काही. हा ब्लॉग बनवतो मोठा व्हिडिओ. काय पेरू पण मोठं मोठं आहेत. हा काय मित्रांनो ही आपल्या सचिदांची गाडी आहे. काल याच गाडीतून आलेला नाही. आता आपण डेली याच गाडीतून जाणार. मस्तपैकी छान एकदा दाखवतो. आता जाऊया आतमध्ये. चला वेळ झालेली आहे. आणि हा बाबू चलो चला प्रवास सुरू झालेला आहे. कामावर सुद्धा जायची तयारी झाली. निघालेला. आता डायरेक्ट कंपनीच्या गेटवर सोडणार. क्या बात आहे. फिलिंग लाईक अ मॅनेजर. बरं मी काय म्हणतो आता गाडीमध्ये आपल्या सचिनदादांचा मुलगा आणि विशाल रिगल कॉलेजला तळीला जातो. आणि कॉलेज कुमारपेक्षा तो एकदम हाय फाय भारी असा सजलेला नवरदेव वाटतो एकदम सुटाउटात. त्यामुळे तो येताना आज घेऊन येऊ शकतो. अंकुश कुठं आहे? हा इकडं आहे. चला आपलोच पोचल्यावर रिक्षातनं उतरल्यावर ते मित्राची ओळख करून देतोय अंकुश. तिथं घडायला नाही आता. एक नदीचा फोन आया. भाऊ तैयार है, रेडी है, काम के लिए जाने के तैयार है. बाकी काय नाही अटेंड वगैरे करता येतात ती मान्य. धुका एक नंबर दिसतोय रे. अजून थोडा उंचावर पाहिजे होता आपण. उंचावर जाते इथे काय आहे झाडेत नाही काय. हा 2 पैसे मस्त मिळतात चांगले. फक्त मेहनत आहे रे. सकाळी त्यांची साफसफाई. सकाळी 4 वाजेपर्यंत उठा लागते. नाही 4 कशात 5 वाजता तरी उठलात ना. तर 1 तास त्यांना गोटा बेटा साफसफाई करण्यापासून त्यांना लागतो. कुठली गाडी हा विचार गेले विचार आहे. हो पहिला वडाप करत होता ना. मालूम आहे. एवढी आहे काय सर काय दोडवली दोडवली सेमी
अच्छा मुंबई दोडवली सेमी. मध्ये थांबला. एसट्याच एसट्या येतात आज. बरोबर 8 वाजता. आणि आम्ही 8:30च्या आधीच पोहोचू गेटवर मग. थोडं लेट जाऊ. हां तुम्हाला टायमिंगच होतं ते बरोबर. हो चालेल. विशालचं कॉलेज आलेलं आहे आणि विशाल आता उतरून चालला आहे तळीवरनं आणि तो खास आज त्याचा शेड्यूलनुसार पिझ्झा बनवणार आहे. थोडासा वाटीत न ठेव. हे बनवून झाला का आम्हाला फोन कर रे. पिझ्झा बनवून झाला की फोन कर. चला चला आपल्या ड्युटीला. गुजरातच्या पुढे. 8:20 बरोबर सोडायचं. चला आता आमचा स्टॉप येतोय समोर. अगदी वेळेच्या 10 मिनिटं आधीच दादाने आम्हाला सोडलेलं आहे कंपनीच्या गेट जवळ डायरेक्ट. चला फोटो मारला गेट. हां इथून दिसतोय तुझा गेट. हा काय समोर खातू मसाले स्टॉप आणि त्याच्या पलीकडे कंपनी. चला अंकुश दादा उतरला तुम्ही. लॉक आहे. हां हां चला थँक्यू बाय बाय. चला दादा. ओके. चला आता बरं वाटतंय आज. मस्त हां आजचा प्रवास कसा होता. बरोबर मस्त. या हायवे बघून क्रॉस करा. इकडे बघा इकडे बघा तिकडे बघा 2 पावले पुढे चाला. चला सचिनदांची गाडी निघाली. पोचलेला 8:23ला. चला आता भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी. सचिनदाची गाडी येईल. आपण 5:30ला सुटून मस्त स्टॉपवर थांबायचं. दिसता आहे तुम्ही. दिसता आहे असा कशा. हां असंच दाखवतो ना तुला. चला आज प्रवासाचा थकवा नाही त्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय. मस्त वाटतंय बरोबर. चला बस आपला अलाउड इथपर्यंतच आहे. नमस्कार मंडळीनो. आपली सचिनदादांची गाडी समोरनं येते बघा. अगदी आज लाईट देत येते समोरनं आपल्याला. हाय दादा. आज पावसानं सर्व गडबड केला नाही. कॅमेरा धरायचा छत्री धरायची का दरवाजा उघडायचा. चला आता छत्रीच बंद करतो पहिली. वा अगदी वेळेत सांगितल्याप्रमाणे सचिन दादा आम्हाला वेळेत खरोखर न्यायला आलं. 5:45 आज. आणि सकाळी मी म्हटला सप्टेंबर महिन्यात पाऊस विसरला वाटतं. सप्टेंबर महिना येतात त्याला दिवाळी वाटली पण नाही त्याच्या लक्षात आहे. संध्याकाळला बरोबर पाऊस आला. आता रस्ता कसा दिसतोय बघा पावसातनं. हा एकतर बाहेर पावसात उभा राहून गारठेला होता. आतमध्ये आता खिडक्या विडक्या बंद AC चालू आहे. मंडळींनो आज आपल्या शृंगारतळीचा फेमस शनिवार बाजार दर आठवडा बाजार भरतो आणि
मुख्य मार्केट लय पुढे राहिला, त्याच्यापासून बाहेर एवढा लांब इकडे लांबपर्यंत लागतो अगदी. किती लांब आणि गर्दी बघायची गर्दी. पण आता ही संध्याकाळ आहे, सकाळी जो लागतो आणि दिवसभराचा तो भर असतो ना, दुपारी 11 वाजल्यापासून तर साधारण 3:30-4 पर्यंत काय बघाल तोबा गर्दी एकदम. बघा इकडे पण बघा, इकडे बघा सगळे मार्केट फुल. मार्केट फुल फुल मार्केट. अंकुश आता बसला AC गाडीत आणि सचिन दादा जरा काम आहे म्हणून इथं मार्केटच्या आधीच मलन फाट्याला बाजूला गाडी लावला. सचिन दादा मी गेलाय, तर मग मी पण हातावर माझं काम करून घेता. उद्या रविवार आहे ना, मग आई म्हणाली होती बाबा उद्या येताना 6 अंडी घेऊन ये बुर्जी करून द्यायला डब्याला. मग आता इथं टपरी दिसली होती बघता अंडी घेतली टपरीवरने. आता गप्पीत गाडीत येऊन बसता, कारण पाऊस आहे. ATM विचारलात पण इकडं नाही आहे, त्या टोकाला आहे तिकडं, म्हणजे आपल्या वेळम फाट्याच्या इकडं आहे. कोकणी माणूस अंकुश दादा. चला बसूया गाडीत गप्पीत. चला मळण फाट्यावरून आता परत आणतो मेन रोडला आणि ड्रायव्हर लेफ्ट राईट गो स्ट्रेट आणि मग राईट वरून निघता आपल्याकडं. अजून पुढे जाऊन पुढच्या फाट्यावर थांबायचं आहे, स्टेशनला थांबायचं. इथं अंडी मिळाली. दादांचं काय काम होतं ते घेतली, भाजी घेतली. पण ATM ह्या बाजूला नाही, ATM तिकडं आहे. दोन्ही बाजूला एक एक असायला पाहिजे होता खरा, कारण इकडे पण तुफान आहे. हा शनिवार बाजारची गर्दी म्हणजे बापरे. आता ATM मधलं एक काम आहे, तो करूया. वा मस्त दिसतंय रे. कॅमेरा फुल करून टाकता होते. मला हेच जास्त आवडतं, ही भाता बिता हिरवीगार दिसतात ना. ते सकाळी ते फेसबुकला टाकलेस ते भारी ऐकले. कुठे केलं दिसते? फेसबुकला टाकली ती फुलांचं वगैरे ते रानातलं. अच्छा स्टोरीला ठेवले ना. हा विशाल सकाळी असतो नेहमी गाडी, संध्याकाळचा नसतो. पण आज त्याचा काहीतरी उशीर झाला म्हणून संध्याकाळचा पण आहे. तर त्याला थोडक्यात विचारू, ये पिझ्झा कसा झाला बनवला आजचा? एक नंबर झाला, फक्त जरासा खाल्ला खराब लावला. वाईच ना म्हणजे भातासारखा. तसा पण आपल्याला करपलेला भात आवडतो. करपलेला भात फोडणीला घातलेला खायला आवडतो. मस्त टेस्टी असतो. टेन्शन घ्यायचं नाही बाबा, टेन्शन फोडणीचा भात करून टाक. आणि टेस्टी. ते आपले दादा तिकडे बसले विचारायला का नवीन पिझ्झा, नवीन युनिक पिझ्झा, युनिक. गाडीची लाईट बंद आहे तेव्हा काळू घेतोय. पिझ्झा मध्ये सुरुवातीला करपेल, नंतर चांगला होईल. ओके. करपल्याशिवाय चटके बसल्याशिवाय भाकरी होत नाही. नाव द्यायचं फोडणीचा पिझ्झा. पावसांच्या पडग्याला भिजवली बघ छोटा. होय त्याला काय करेल, आईस बापूस नेतात तर घेऊन जातो. हा मी पण भिजतो त्यांच्याबरोबर. बिनला मी आपला दोन्ही हातात मोबाईल धरून आहे आणि बॅगेवर अंडी ठेवली तर फुटतील. बुर्जीवर बाहेर चमकला लाईट ना. आतून ऑरिजिन लाईट. हा 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 रस्ता कसा पाऊस पडताना अगदी असं तेल लावल्यासारखा वाटतो. असा पाहिजे सगळीकडे रस्ता. नाही तर काय काय ठिकाणी बाई मध्ये कोथरूडला रोटाने तेल लागला तर कसा होईल. हा बघ आता बघ कसा वाटतंय रस्ता बघ.
बघा कशी एसटी वाकान मारते ती आमच्या पुढं. आता जोपर्यंत तिला कुठं व्यवस्थित जागा मिळत नाही तोपर्यंत काय आम्हाला पुढे जाऊन देईल अशी वाटत नाही आहे. बाई गाडी पण अवजड असतात त्यामुळं त्यांना ते फर्स्ट गिअरवरच हळूहळू चढायला लागतात. वा काय दिसते रे लालपरी. वा 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 जाऊ दे जेव्हा रस्ते पण आमची डबल गाडी आरामात पास होतील असे नसतात ना. देला थँक्यू साहेब. चला थँक्यू आभारी आहे. रिस्पेक्ट ऑल बस ड्रायव्हर्स. कारण आमचा पण भाऊ एसटी ड्रायव्हर आहे गुहागर डेपोला. जनार्दन शिंदे दादा. काय नाव? जेबी शिंदे. मध्यंतरी आता किती वाजता एसटी आली होती? रात्री 11 वाजता एसटी आली वस्तीच्या. परवा 11:30 वाजता आली ना रे. बाई मग तसा आम्ही पण 11:30लाच येणार ना. दुसरा ऑप्शनच नाही आमच्याकडे जर तसं गेलं तर. काय करू शकत नाही. तो बसणार आणि आपल्या वस्तीच्या गाडी जवळ असेल तर बोलू शकतो. होय मध्ये गटाकलंच तर काय करणार मध्ये आपल्या वस्तीची एसटी येते ना का त्याचा प्रॉब्लेम पण आहे. ब्रेकडाऊन पण होते आणि टायर पण फुटतो. कधी ते नशिबाचा भाग आपला आहे काय. हो व्हायचं असेल घडायचं असेल मंडळीनो नेहमीप्रमाणे अगदी वेळेत पोचलेला आहे. आज पावसामुळे जरा कालोख आहे पण वाजले 7च. सुनील आला. 7-10 झालं असतील जास्तीत जास्त. आमचा भाऊ आला पण सुनील दादा. तर त्यामुळे मी काय उतरल्यावर काय व्हिडिओ काढू शकणार नाही. पाऊस चालू आहे. एका हातात छत्री आहे दुसऱ्या हातात अंडी आहेत कोंबडीची मगाशी घेतली दुकानात ती. त्यामुळं आता हा व्हिडिओ होती मी आता इथं संपवत आहे. त्यामुळं टाटा बाय बाय. उद्या नवीन व्हिडिओ भेटू. आणि असं दररोज माझ्या कामातलं जाण्याचं इकडचं तिकडचं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. गाडी थांबली आणि व्हिडिओ बंद करून आता मी उतरतो. टाटा बाय बाय. चला सचिनदांची गाडी निघाली. आता आपण पण जाऊ घरात आपल्या. पावसाची रिपरिप चालू आहे. कालूक झालाय शाप. चला आता मी व्हिडिओ बंद आणि मोबाईलचा टॉर्च चालू.